तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्लॉगमध्ये। तर आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि मी आता चाललेले आहे रानात, कारण दिवसाचं ऊन खूप लागतंय, त्यामुळं मी इथं जनावरांसनी वैरण आणण्यासाठी चाललेले आहे। तर रानात जात असताना दारात बघा किती पाणी साचले, रानात पाणी लावलं होतं ते सगळं पाणी दारात आलं होतं। मग मी रानात गेले नंतर तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की मक्याला लागवड टाकताना, तर तोच मका आता केवढा झाला आहे। आणि इथं नारळाची झाडं असल्यामुळं रानात आमच्या त्याचा नारळ पण पडला, तो मी उचलून साईडला ठेवला आणि त्यानंतर मी चालू केलं इथं गवत उपटायला। आमच्या इकडे या गवताला दुधारी म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा। आणि मक्यापेक्षा उंच आली होती ही दुधारी, त्यामुळं ती काढायचीच होती, कारण त्या मक्यावरती पण इकडं बघू शकताय तुम्ही किती कीड पडली होती। मध्येच त्याच्या त्या तोटीवरती कीड पडली होती, त्यामुळं आम्हाला त्याच्यात फवारणी करून घ्यायची होती। ते फवारणीच्या आधी नंतर परत 4-5 दिवस काही काढता येत नाही तर म्हणजे गवत, म्हणून मग आम्ही औषध मारायला लेट केलं आणि ते काढायचं मग जनावरांसनी घालायसाठी। मग इकडं मी पाटी एक भरून आणली होती, ती जनावरांसनी लागलीच टाकायसाठी नेत होते। आणि इकडं आहेत आमची ही जनावरं, तर वैरण बघितल्यावर त्यांची धडपड चालूच झाली, मग मी त्या सगळ्यांना जरा जरा टाकून घेतली। त्यानंतर मी आले होते घरात आणि आता मला लागायचं होतं स्वयंपाकाला, त्यामुळे मी इकडं कुकरमध्ये भात घालायला घेतला होता आणि एका साईडला दूध तापत ठेवलं होतं। आता मी इकडं तव्यात तेल टाकून घेतलं, तेल चांगलं कडून द्यायचं। तेल चांगलं कडलं की मग त्याच्यात कांदा टाकायचा आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा भाजून झाला की त्यामध्ये गवारी पण टाकून घ्यायची, चांगली भाजून घ्यायची गवारी पण। गवारीला लालसर कलर येईपर्यंत भाजली ना गवारी खूप चांगली लागते। थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात आणि चटणी टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालायचं आणि एका साईडला शिजत ठेवायची। तोपर्यंत मला करायच्या होत्या भाकरी, म्हणून मी गवारीचा तवा ठेवला साईडला आणि इकडे घेतल्या भाकरी करायला।
नंतर मी इकडं आमटी टाकून घेते आणि आमटी शिजेस तोपर्यंत माझं इकडं गव्हाचं पीठ दळून घेतलेलं होतं, ते मला डब्यात भरून ठेवायचं होतं म्हणून ते पहिलं डब्यात भरून घेतलं. आणि माझं इकडं जेवण सगळं तयार झालेलं होतं.